महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्हा यांच्या वतीने गाडगेबाबा मंदिरात एक महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमातून समाजासाठी काहीतरी चांगले करण्याच्या त्यांच्या विचारांचा खरा मान दिला जात आहे। याशिवाय शिबिराची अधिक माहिती पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्याने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे। गाडगेबाबा मंडळात आयोजित या महारक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। या शिबिरात जवळपास 55 बॉटल रक्तदान करण्यात आले, जे समाजप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहेत। महाराष्ट्र राज्याचे सर्वांचे लाडके कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे। वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वप्रथम मी त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते। शेतकरी, महिला, युवा, दलित, पीडित, वंचित, शोषित यांचे तारणहार केवळ आणि केवळ राज्याचा विकास करणारे विकास पुरुष, अभ्यासू व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी आदरणीय श्रीमान देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की बॅनर, फ्लेक्स, पुष्पगुच्छ यामध्ये पैसे न घालता आपण सर्वांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी यामध्ये निधी संकलित करावा, जेणेकरून गोरगरीब जनतेला यामधून मदत करता येईल। त्याचप्रमाणे रक्तदान हे श्रेष्ठ दान हे ओळखून कुठल्या तरी गरजवंताला आपण रक्त देऊ शकलो पाहिजे, हा उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक बूथवर आमचं रक्तदान शिबिर झालं पाहिजे। महारक्तदान शिबिराचं अमरावती शहरामधील 7 मंडलामध्ये आयोजन आमचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर नितीनजी धांडे यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आलेलं आहे। आज संत गाडगेबाबा मंडलामध्ये या ठिकाणी महारक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि हे रक्तदानामुळे एक चांगली चळवळ अमरावती शहरामध्ये सुरू झाल्याचं दिसतं आहे। पुनश्च एकवार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। यावेळी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे, सुनील काळे, सचिन रासने, ललित समुंदरकर, प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी, मंडळ अध्यक्ष अभिजित वानखडे, किरण महल्ले, महामंत्री अमोल आगरकर, आकाश वानखडे यांसारख्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। मुख्यमंत्री शेतमजूर शेतकऱ्यांचे कळवारी आपले देवेंद्रजी फडणवीस यांना मी मनापासून आणि अमरावती शहर जिल्हा भारतीय जनता पार्टी संत गाडगेबाबा मंडळातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच नगरसेविका सुरेखा लोंगारे, वंदना मडगे, रीता मोकलकर, चंदू भोमरे यांसह सविता ठाकरे, संगीता तोंडे, देवानी कुठे, अनिता खडतकर, विनोद तांडवाईस, सुरेश गवई, राजू जवंजाळ, श्याम पाध्ये, विशाल डहाके, अरुण मोरे, अनुप देशमुख, आकाश जाधव, राजेंद्र जवंजाळ, विद्या देशमुख, संतोष मांडलवरकर, वैशाली अरोकार, शुभम वाडेकर, पियुष पाटील, निलेश खंडारे, तुलसीदास माने, दीपक कवडीकर, मोहन वाकोडे, स्वप्नील भोजने, वैभव देहणकर, योगेंद्र दहातोंडे, दादा सतीश मोकलकर, शुभम वरेकर, विजय ठाकरे यांसारखे अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या राज्याचे लाडके प्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्ताने अमरावती जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर, पूर्ण इथे दर प्रत्येक मंडलात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात हे रक्तदान शिबिर सुरू आहे। आमच्या इथे संत गाडगेबाबाच्या वतीने हे रक्त शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे। देवेंद्रजींना आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करून शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्व मंडळाकडून वाढदिवसाची शुभेच्छा। देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हे रक्तदान शिबिर केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर समाजाप्रती असलेल्या त्यांच्या दूरदृष्टीचा आणि सेवाभावी वृत्तींचा तो एक आरसा होता। या शिबिरातून जमा झालेले रक्त अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी उपयोगी ठरेल। भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्हा आणि इरविन रक्त संकलन समितीच्या या प्रयत्नाने आपण सर्वजण कौतुक करूया। पुन्हा एकदा भेटूया अशाच सकारात्मक बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज।